में झेप उडी शमशेरा धीत खडी तगड्याला धीत हवी हीच एक बात बडी वारे त्याला उभा छाटलं है। तर जय श्रीराम भावांनो, तर आजचा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल याची मी खात्री करतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून टाका आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर भावांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला लागणार एक म्हणजे अलाइट मोशन ॲप्लिकेशन बघू शकता तुम्ही माझ्या स्क्रीनवर या पद्धतीने। आणि हे ॲप्लिकेशन आणि या व्हिडिओ जेवढं मटेरियल मी यूज केलं आहे हे सर्व आपल्या टेलिग्रामला तुम्हाला भेटून जाईल। टेलिग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकली, तिथून माझा टेलिग्राम तुम्ही जॉईन करून टाका। तर घेतो मी अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून। तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अलाइट मोशनचा अशा पद्धतीने भेटणार आहे। तर बघू शकता आता आपलं काम आहे बीटमार्क। तर बीटमार्क प्रोजेक्टला पहिले सिलेक्ट करून घ्या। तर त्याला सिलेक्ट केल्यानंतर इथं फायनली मी सर्व रेडी केलं भावांनो, फक्त तुम्हाला फोटो आणि इफेक्ट ॲड करायचे। तर काय करायचं, खाली तुम्हाला प्लस म्हणून प्लसचं जे आयकन त्याच्यावर क्लिक करून टाका। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर शेपच्या शेजारी मीडियाचा ऑप्शन त्या मीडियामध्ये जा। तो तुमचा अल्बम तुम्हाला असं पण शो होऊन जाणार आहे। जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही ज्याला सिलेक्ट करून घ्या। त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरती डिलीटच्या शेजारी एक तुम्हाला 3 डॉट दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करून टाका। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिल कॉम्पोजिशन एरिया सिलेक्ट करून इथं डन करायचं आहे। बघू शकता एवढं केल्यानंतर आता इथं व्हिडिओ मी चालू बंद करतो। बघू शकता त्याच्या शेजारी तुम्हाला एक ॲरो भेटेल, तर त्या ॲरोवर क्लिक करून टाका म्हणजे तुम्ही आले त्याच्या बीटवर। तर पहिल्या बीटवर आल्यानंतर तुमचा मॉडेलची इमेजवर क्लिक करून टाका आणि त्याला त्याच्या पुढचा पार्ट आहे तो डिलीट करून टाका अशा पद्धतीने बघू शकता। आणि तुमचा जो मॉडेलची इमेज त्याला असं दाबून धरा आणि त्याला खाली आणा बघू शकता अशा पद्धतीने। एवढं केल्यानंतर परत ते पुढचा मॉडेलची इमेज आहे त्या पद्धतीने ॲड करून टाका। प्लसवर क्लिक करा, मीडियामध्ये जा, मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्या। परत 3 डॉट क्लिक करून टाका आणि त्याला फिल करून टाका। परत पुढच्या बीटवर या आणि त्याचा पुढचा पार्ट घालून टाका बॅक या। परत त्याला असं दाबून धरा आणि त्याला खाली आणा बघू शकता अशा पद्धतीने। एवढं केल्यानंतर त्याच्या पुढे एक इमेज बघू शकता हा। तर हा इमेज चेंज कसा करा तुम्हाला सांगून देतो। तर त्या इमेजवर क्लिक करून टाकायचं। तुम्हाला इथं कलर फिल म्हणून ऑप्शन भेटेल 1 नंबरला, त्याला सिलेक्ट करून इथं बघू शकता तुम्हाला इथं एकदम पूर्ण नियम टाईप ऑप्शन भेटेल। तुम्हाला त्या नियमवर जर क्लिक केलं तर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार आहे बघू शकता। जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या। तर घेतो मी हा एक मॉडेलची इमेज सिलेक्ट करून। तर बघू शकता इथे ॲटोमॅटिक सर्व की वगैरे लागले आहे या पद्धतीने। तर अशा पण तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तर सर्व फोटो पहिले ॲड करून घ्या अशा पद्धतीने। तर मी घेतोय सर्व फोटो ॲड करून। तर बघू शकता फायनली मी फोटो सर्व ॲड करून घेतल्या भावांना अशा पद्धतीने। तर सर्व फोटो ॲड केल्यानंतर बघू शकता इथं आता प्रत्येक फोटोवर असं दाबून धरा, त्याला असं खाली घेऊन टाका बघू शकता। इथं रेक्टँगलच्या सर्व फोटोला अशा पद्धतीने खाली घेऊन टाका। तर मी घेतोय सर्व फोटो अशा पद्धतीने रेक्टँगलच्या खाली घेऊन त्याला असं दाबून धरा आणि असं खाली आणा बघू शकता म्हणजे जो शॅडो जो आहे भावना तो आपला वर येऊन जाईल। असं दाबून धरा खाली घेऊन टाका। तर बघू शकता फायनली आपण सर्व फोटो खाली घेऊन टाकले। तर तुम्हाला फोटो कसे ॲड काय तुम्हाला सर्व सांगून दिलं भावांनो आणि रिप्लेससुद्धा। तर हा फोटो रिप्लेस केला तर आपण हा त्याच्या पुढचं सेम त्या पद्धतीने करायचं। त्या मॉडेलची इमेजवर क्लिक करून टाकायचं। 1 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे कलर फिल। तर कलर फिलवर जर क्लिक केलं तर इथं पूर्ण रिनेम टाईप तुम्हाला एक नाव भेटेल। तर त्या नाव जर क्लिक केलं तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार। जो कोणता तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या। तर घेतलं मी आज सिलेक्ट करून बघू शकता ॲटोमॅटिक चेंज झाला आहे। तर फायनली फोटो वगैरे सर्व आपले ॲड झाले भावांनो। तर आता आपल्याला इफेक्ट लावायचे। तर बॅक आहे, जो आपण शेक इफेक्टचा प्रोजेक्ट इम्पोर्ट केला तर त्याला सिलेक्ट करा। इथं तुम्हाला 1 नंबरला इफेक्ट भेटेल शेप इफेक्ट 1 असा। तर त्या इमेजवर क्लिक करा। इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्ट म्हणून ऑप्शन भेटेल, इफेक्टमध्ये जा बघू शकता। एवढे जे इफेक्ट आहे तर इथं त्याच्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट भेटेल, तर त्याला सिलेक्ट करून इथं कॉपी इफेक्ट करून टाका इफेक्ट बॅक आहे। जो आपण बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे आपला त्याला सिलेक्ट करा
आता जेवढी इमेज आहे भावना तेवढं सर्वांना इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. फक्त जिथं आपला हा ॲनिमेशन आहे कीचा बघू शकता इथं जास्त टाईमलाईनचा, तर त्याला इफेक्ट नाही लावायचा. तर पहिले इमेजवर क्लिक करतो, इफेक्टमध्ये जातो, परत त्या 3 डॉटवर क्लिक करतो आणि तिथं पेस्ट करून देतो बघू शकता. परत 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करतो, इफेक्टमध्ये जातो, 3 डॉटवर क्लिक करतो ना पेस्ट करून देतो बघू शकता. हा सोडून द्यायचा कीचा. परत त्याच्या पुढे परत इफेक्टमध्ये जा, इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून टाका पेस्ट इफेक्ट. या पद्धतीने करत चला. इफेक्टमध्ये जातो, पेस्ट इफेक्ट बघू शकता. मॉडेलची इमेजवर क्लिक, इफेक्टमध्ये जा, 3 डॉटवर क्लिक आणि पेस्ट इफेक्ट. सेम प्रोसेस तुम्हाला हा इफेक्ट पूर्ण लास्टपर्यंत घेऊन टाकायचा अशा पद्धतीने. मी घेतोय सरळ इफेक्ट पेस्ट करून. तर फायनली भावांनो मी सरळ इफेक्ट पेस्ट केले. तर काय करायचं, परत त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून टाका. मी तुम्हाला जे टेक्स्ट दिलं तुम्ही ते ॲड करून टाका. तर मीडियामध्ये जातो, जे मी तुम्हाला टेक्स्ट दिले तुम्ही ते ॲड करून घ्या. अशा पण घेतल्यानंतर त्याला पूर्ण लास्टपर्यंत आणि इथं अशापर्यंत तुम्हाला इथं स्पीडच्या शेजारी 2 नंबरला ऑप्शन भेटतं, त्याला अशा पण घेऊन टाका. मग ते टेक्स्ट पूर्ण लास्टपर्यंत येऊन जाईल. त्याला अशा पण इथं सिलेक्ट करून घ्या. त्याला सिलेक्ट केल्यानंतर कलर फिलच्या खाली तुम्हाला मूव ट्रान्सफर असं नाव भेटेल, तर त्याला सिलेक्ट करा. ते टेक्स्ट इथं तुमच्या हिशोबाने त्याला सेट करू शकता. त्याची साईज कमी जास्त करण्यासाठी वरतून 3 नंबरला ऑप्शन भेटतं, त्याला सिलेक्ट करा. इथं कमी जास्त करू शकता तुम्ही. परत वर जा आणि तुमच्या हिशोबाने टेक्स्ट सेट करा बघू शकता. तर फायनली आपला व्हिडिओ रेडी झाला भावांनो बघू शकता. डायरेक्ट इथं सेटिंगच्या शेजारी जे ॲरो आहे ते ॲरो क्लिक करून टाका. इथं व्हिडिओच्या सेटिंगमध्ये त्याची रेझोल्युशन 80 ठेवा भावांनो. कोड रेट हाय करून टाका, फ्रेम रेट फुल करून टाका, क्वालिटी हाय करून टाका. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावांनो भेटूया पुढच्या ट्युटोरियलला.